प्रमाणे मी आज तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। मी आज तुम्हाला डिव्हिजनची एक्झाम्पल आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करून दाखवणार आहे। ओके, सगळे एक्झाम्पल मी आपल्या अबॅकस किटवर तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे। हीच एक्झाम्पल मी सॉल्व करणार आहे। सगळे आपल्या बोर्डवर राईट केलेली आहेत। 1 2 3 4 एक्झाम्पल मी तुम्हाला पटापट डिव्हिजनची एक्झाम्पल सॉल्व करून दाखवणार आहे आपल्या अबॅकस किटवर। तुम्ही पण तुमच्या बुकवर राईट करून घ्या सगळे एक्झाम्पल आणि अबॅकस किटवर ज्या स्टेपने मी सॉल्व करते त्या स्टेपने तुम्ही पण सॉल्व करून बघा आणि बघा आपलं आन्सर काय येतं ते। ओके, प्रॅक्टिस करत राहाल तर तुमचं डिव्हिजनचे एक्झाम्पल तुम्हाला लवकरात लवकर सोडवता येतील। ओके, मग फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व करत राहूया। फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 972 डिवाइडेड बाय 12 हे आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे। ओके, 972 आपला काय आहे, डिव्हिडंड आहे। डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस किटवर ऍड केलेला आहे। ओके, आपला डिव्हायझर किती आहे, 12 आहे। ओके, 12 च्या टेबलने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे। 972 हा बिग नंबर झालेला आहे, खूप बिग नंबर झालेला आहे। 12 च्या टेबल मध्ये हा नंबर येत नाही। मग काय करायचं, तर फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 2 रॉडला डिव्हिजन करून घ्यायचं आहे। हे किती नंबर आहेत, 97। तर 12 च्या टेबल मध्ये 97 येतात का, तर 12 च्या टेबल मध्ये 97 येत नाही। मग काय करायचं, तर 97 पेक्षा स्मॉल नंबर घ्यायचा। 97 पेक्षा स्मॉल नंबर 12 च्या टेबल मध्ये कुठला येतो, तर 97 पेक्षा म्हणजे 9 8 जा 96। ओके, 12 8 जा 96, 8 जा 8 आपण ऍड करून घेऊया। ओके, इकडे आपला आन्सर ऍड करतो आपण आणि लेस आपल्याला 96 करायचे आहे। ओके, लेस आपण 96 केलेले आहे। आता आपल्याकडे किती बिट राहिलेले आहेत, तर हे किती आहेत, 1 आणि हे 2 म्हणजे 12 बिट राहिलेले आहेत। 12 नंबर आपल्याकडे राहिलेले आहेत। तर 12 च्या टेबल मध्ये 12 डिव्हिजन होतं, 12 1 जा 12। मग आपल्याला 1 ऍड करायचे आहे तिकडे आणि लेस आपल्याला हे 12 करायचे आहे। लेस 12 केले, इकडे 0 आलं, हे आपलं आन्सर आहे। आन्सर काय आहे आपलं, 81 हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। ओके, आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केलं। ओके, फर्स्ट एक्झाम्पल आपलं सॉल्व झालेलं आहे। चेकआउट करताना तुमचं पण हेच आन्सर आलं का ते चेक करून घ्या। ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 456 डिवाइडेड बाय 19 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, 456 आपला डिव्हिडंड आहे। डिव्हिडंड आपल्याला आपल्या अबॅकस किटवर ऍड करायचा आहे। 456 ओके, ऍड केलेला आहे आपण। 19 आपला काय आहे, डिव्हायझर आहे। ओके, 19 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे। डायरेक्ट डिव्हिजन तर पॉसिबल नाहीये, बिग नंबर आहे। मग काय करायचं, हे 2 नंबरला आधी आपण डिव्हिजन करून घ्यायचं आहे। किती आहेत हे, 40 आणि हे
फॉर्म्युला यूज केलेला आहे. लेस 180 आपले झालेले आहेत. आता आपल्याकडे किती बीट राहिलेले आहेत तर 144. तर 18 च्या टेबल मध्ये 144 येतात का तर 18 च्या टेबल मध्ये 144 येतात. 18 8 जा 144 8 जा एक आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 144 करायचं आहे. ओके लेस आपण 144 केलेले आहेत. आता आपला आन्सर काय आलेला आहे 18 हे आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाऊन करूया. ओके आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके आता आपलं लास्ट एक्झाम्पल आहे ते आपण सॉल्व करून बघूया. लास्ट एक्झाम्पल आहे आपलं 110 डिवायडेड बाय 10. हे आपलं एक्झाम्पल आहे. इझी एक्झाम्पल आहे. आपण सॉल्व करूया. 110 आपण ऍड करूया. हा 1 1 आणि हा 0 10. आता आपला डिवायझर किती आहे 10 आहे. ओके 10 च्या टेबल मध्ये आपल्याला सॉल्व करायचं आहे एक्झाम्पल. ओके तर फर्स्ट राउंड मध्ये किती बीट आहेत हे किती आहेत हे 10. डायरेक्ट तर डिव्हिजन पॉसिबल नाहीये. मग काय करायचं आहे फर्स्ट राउंड मध्ये किती बीट आहे तर 10 आहे. तर 10 1 जा 10. हा 1 आणि ऍड केलेला आहे आपण आणि लेस आपल्याला 10. ओके आता आपल्याकडे किती बीट राहिली हा 1 आणि 0 10. तर परत 10 1 जा 10. 1 आपण ऍड केले आणि लेस आपल्याला 10 करायचे आहे. ओके लेस 10 केले. आपला आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपलं 11 आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाऊन करूया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. ओके अबॅकस क्लिअर केलं आपण. आजची सगळे एक्झाम्पल आपण सॉल्व केलेले आहेत. खूप इझी मेथडने मी तुम्हाला डिव्हिजनचे एक्झाम्पल सॉल्व करून दाखवलेली आहेत. ओके तुम्ही नक्की या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा.